श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो चतुर्थ सोपान किष्किंधाकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 842. आपण गेल्या कथा चिंतनामध्ये सुग्रीव अंगद हनुमंताच्या समवेत लक्ष्मणजींच्या बरोबर प्रभू रामचंद्रांच्या जवळ आलेले आहेत. सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांच्या चरणी क्षमायाचना केली आणि आपल्या मनातला भाव तो प्रभू रामचंद्रांच्या समोर मुक्तपणे व्यक्त करतोय. हे प्रभू, मला आपल्या कार्याचं विस्मरण झालं, यात काही शंका नाही, परंतु ह्यात माझं काहीच दोष नाही. आपली माया अत्यंत प्रबळ आहे आणि त्या मायेनेच मला अशा पद्धतीने दिग्मूढ अवस्थेमध्ये नेऊन टाकलं. ज्या वेळेला आपली दया होते त्याच वेळेला आपल्या या मायेतून जीव जागा होऊ शकतो. मला सांगा की देवता, मनुष्य, मुनी या सर्वांना या विषयाने व्यापलेलं आहे. यांपैकी असं कोण आहे ज्याला स्त्रीच्या नेत्र कटाक्षाचे बाण लागत नाही, ज्याला भयंकर क्रोधरूपी अंधारा रात्रीमध्ये देखील गाढ निद्रा लागत नाही? असा कोण आहे जो लोभाच्या फासाने ज्याचा गळा बांधला जात नाही? प्रभू, हे सर्व गुणधर्म ज्याच्यामध्ये आहे तो प्रत्यक्ष आपणच आहात. या सर्व गुणांना साधनेच्या आधाराने कितीही प्रयत्न केला तरी प्राप्त करता येत नाही. केवळ आपली कृपा ज्याच्यावरती होते त्यालाच याची प्राप्ती होऊ शकते. अशा रीतीने अनुभूतीशिवाय सुग्रीवाने हे ज्ञानात्मक वचन प्रभू रामचंद्रांसमोर उच्चारलेली आहेत. खरं प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाचा भाव ऐकला आणि ते स्मित हास्य करून म्हणाले की तुम प्रिय मोही भरत जिमी भाई, तू मला भरतासारखा अत्यंत प्रिय आहेस. आता तू मन लावून असा उपाय कर की ज्यामुळे सीताजींची वार्ता आपल्याला कळेल. असा हा संवाद काही काळ चाललेला असतानाच या प्रवर्षण पर्वताच्या आजूबाजूला अनंत वानरांच्या झुंडीच्या झुंडी येऊन उपस्थित झालेल्या आहेत. तो कथाभाग गोस्वामीजी आम्हाला सांगू लागतात. बानर कटक उमा मैं देखा, सो मूर्ख जो करन चहलेखा. आई राम पद नावहि माथा, निरखी बदनु सब होहि सनाथा. अस कपिए कन सेना माही, राम कुशल जेहि पूछी नाही. यह कछु नहीं प्रभु कई अधिकाई, विश्वरूप व्यापक रघुराई. ठाड़े जह तह आय सुपाई, कह सुग्रीव सबहि समुझाई. राम काजु अरु मोर निहोरा, बानर जूथ जाहु चहूरा. जनक सुता कहूँ खोजहु जाई, मास दिवस मह आयेहु भाई. अवधि मेटी जो बिनु सुधि पाए, आवई बनी सो मोहि मराए. बचन सुनत सब बानर, जहाँ तहाँ चले तुरंत. तब सुग्रीव बुलाए, अंगद नल हनुमंत.
सियावर रामचंद्र प्रिय हो. सज्जनो, आज सहज संध्याकाळी कालच्या कथा निरूपणाचं मी चिंतन करत बसलो होतो आणि या 3 सूत्रांचा अभ्यास जो गोस्वामीजींनी आम्हाला दिलाय. कुठले 3 सूत्र? की विषय बस्य सुर नर मुनी स्वामी, मैं पावर पशु कपि अति कामी, नारी नयन सर जाहिन लागा, घोर क्रोध तम निसिजो जागा, लोभ पास जेहि गरन बंधाया, सो नर तुम समान रघुराया. जीवाचे हे 3 सूत्र गोस्वामीजी आम्हाला सांगतायत की ज्याला स्त्रीच्या नेत्रबाणांचे कटाक्ष लागले नाहीत, ज्याला क्रोधरूपी अंधकारामध्ये झोप लागली नाही आणि ज्याला लोभाचा फास गळ्याला बांधला गेला नाही, असं कोण आहे? कोण आहे? आणि मी सदैव या सर्व गोष्टींचा वापर माझ्यावरतीच करत असतो. बघा, आजच्या काळात आपण बघतो वैद्यकीय शास्त्रामध्ये एखादं औषध हे पहिल्यांदा प्राणी मात्रांना दिलं जातं, उंदराला म्हणा किंवा आणखीन कुठल्या प्राण्याला, आणि त्यावरती या औषधाचे प्रयोग करून मग तो मनुष्यावरती वापरावं की नाही याचा निष्कर्ष काढला जातो. परंतु परमार्थामध्ये बरीचशी सूत्र ही आपल्याला स्वतःवरतीच थेट वापरावी लागतात. श्री महाराज देखील म्हणतात की मी सांगतो म्हणून ऐकू नका, ग्रंथ सांगतात म्हणून ऐकू नका, तुम्ही तुमच्या स्वतःच्या अनुभूतीने हे स्वीकारा. मनामध्ये विचार करतोय की आज आता 20-25 वर्ष श्री महाराजांच्याकडे आपलं त्यांच्या कृपेने जाणं आहे. नामस्मरण त्यांच्या कृपेने जेवढं होतं तेवढं ते करून घेतात. या 3 विकारांमध्ये आपल्याला किती प्रमाणामध्ये यश प्राप्त झालं आहे? तर माझ्या डोळ्यासमोर तो साइन कर्वचा ग्राफ असतो ना, किंवा ईसीजी मध्ये बघा आपण असा वर खाली जाणारा ग्राफ असतो, तशी माझी स्वतःची अवस्था मला या 3 सूत्रांच्या आधाराने दिसली. कधी कधी मनाचा खूप निश्चय असतो, त्यावेळेला आपण या 3 गुणधर्मांमध्ये काही अंशी काही प्रमाणामध्ये यशस्वी होतो, यात काही शंका नाही. परंतु कुठल्या ना कुठल्या तरी टप्प्यावरती आपल्याला ह्याचा कुठंतरी संसर्ग होतच असतो. हे आपण नकारता कामा नये. किंबहुना मला तरी स्वतःला जेव्हा स्वतःचं अवलोकन करतो तेव्हा स्पष्टपणे दिसतं. मनामध्ये विचार करू लागलो की मग आपण खरंच परमार्थामध्ये एवढं साधन, एवढे वर्ष श्री गुरूंच्याकडे जाऊन यामध्ये काहीच ज्याला सस्टेनेबल म्हणता येईल, ज्याला स्थिर ठेवता येईल अशी सुधारणा का बरं करू शकत नाही? सज्जनो, आपलं मानवी मन आहे ना, ते साबणाचे फुगे असतात ना, तशी त्या मनाची अवस्था आहे. त्याचं ते भावविश्व देखील अशा या साबणाच्या फुग्यामध्ये जशी ती हवा कोंदलेली आहे त्याप्रमाणे आपलं हे भावविश्व कोंदलेलं असतं. क्षणाक्षणामध्ये आपल्या भावनेचे रंग बदलत असतात. इंद्रिय ज्या पद्धतीने आपल्याला या दृश्याचे संस्कार करत असतात त्याप्रमाणे मनामध्ये अखंड वेगवेगळ्या प्रवाहांचे आवर्तन आपल्याला दिसत असतात. विवेकाच्या आधाराने आपण मनाला जरी कितीही संयमित केलं, आजच्या काळामध्ये म्हणतात ना की ध्यान धारणा करायला पाहिजे, मेडिटेशन करायला पाहिजे, अर्थात हे सर्व नामसाधनेचे पर्यायच आहेत, ह्या काही वेगळ्या नामापेक्षा अवस्था नाहीत. परंतु तरी देखील एका टप्प्यावरती लक्षात येतं की विश्वामित्रांसारख्या मुनींना देखील एवढं ध्यान करून जे साधलं नाही. श्री महाराज जशी आपल्याला गोष्ट सांगतात की एका गुरूंनी आपल्या शिष्याला सांगितलं की मी आता परत येऊस तर या झाडाखालून उठायचं नाही, नामस्मरण करत बसायचं. त्यांना पूर्ण परिभ्रमण करून यायला 3 वर्ष लागले. शिष्याला झाडाखाली पाहून गुरूंना अत्यानंद झाला आणि शिष्य जेव्हा त्यांच्याशी बोलू लागला तेव्हा गुरूंच्या लक्षात आलं
की अजूनही मडकं कच्चच आहे. काय म्हणाला शिष्य? आपण मला सांगितल्याप्रमाणे मी इथं गेले 3 वर्ष बसून आहे. मी थोडं देखील साधन सोडलं नाही. मी इथून उठलो नाही. मी अत्यंत निग्रहाने इथं बसून राहिलो. गुरूंना लक्षात आलं की ह्याच्यामध्ये अजूनही कर्तेपणाचा तण बराच बाकी आहे. गुरु म्हणाले, शाबास बेटा, आता असं कर, मी थोडीशी ग्राम प्रदक्षिणा करून येतो 2-3 दिवसात, तर आता पुढले 3 दिवस मात्र इथून उठू नकोस. असं म्हणून गुरुजी गेले खरं पुढं. हा मनात विचार करतोय, 3 वर्ष बसलो, 3 दिवसाचा तर प्रश्न आहे, परंतु त्याला 3 मिनिटं देखील गुरु पुढे गेल्यानंतर स्वस्थ बसवेना. तगमग होत शेवटी 1 तासानी पायाला मुंग्या आल्या आणि तो उठून उभा राहिला. तेव्हा त्याच्या चूक लक्षात आली की आपण जे काही साधन केलं यामध्ये आपलं हे जे कर्तेपणाची आपण एक कौतुक मिरवत आहोत, तेच खरं आपला भ्रम आहे. ही कोणाची तरी कृपा होती आणि त्या कृपेच्या आधाराने आपल्याकडून हे साधन झालं. सज्जनो, मानवी मनाचे देखील हे विकार मी म्हणून घालवीन, हे मुळातच आपण आपल्या स्वतःच्या सावलीला तोडून बाहेर पडण्यासारखं आहे. किती पळणार आपल्या सावलीपासून दूर? ही मायारूपी सावली आहे आणि त्याला स्वरूपाच्या पासून वेगळं करून तुम्ही बघण्याचा प्रयत्न करत आहात. यामध्ये असलेलं मूळतः जो मी आहे, त्या मी मध्येच हा सर्व गोंधळ सामावलेला आहे. त्यामुळे माझ्या प्रयत्नाने, माझ्या साधनाने, माझ्या ध्यानधारणाने मी या विकारांवरती मात करीन. हा आपल्या मनातला अज्ञानाचा प्रांत दूर करा. आपण केवळ प्रार्थना करू शकतो. प्रार्थनेच्या पलीकडे आपल्या हातामध्ये काहीच नाही. आपण म्हणाला, हो आपल्याकडे विवेक आहे. अर्थात आहेच, परंतु कितीही विवेक असला तरी सज्जनो, आपली बुद्धी ही स्थिर राहील याची आपण काय खात्री देणार? आणि त्यामुळं आपण अखंड आपल्या गुरुला निवेदन करत राहावं की मी आहे, मला सांभाळ. तुझ्या कृपेशिवाय मला आता इतर कुठलाही तरणोपाय नाही. ही अगतिकताच मला वाटतं या विकारांमधून आपल्याला पार पडून या भवसागर रूपी असलेल्या मायाजाळात पार होण्याची एक संधी निर्माण करून देऊ शकते. आणि हे सुग्रीव देखील प्रभू रामचंद्रांना म्हणतोय कि यह गुण साधन ते नहीं होई, तुमरी कृपा पाव कोई कोई. हे रामा, तुझ्या कृपेनेच हे कोणाला तरी साध्य होऊ शकतं. यासाठी कितीही जरी साधन केलं, या गुणांना प्राप्त करण्याचा कितीही कसोशीने प्रयत्न केला, तरी जीव आपल्या मीपणाने या गुणांची प्राप्ती करून घेऊ शकत नाही. आणि ज्याचा मीपणा संपला तो कोण आहे? सो नर तुम समान रघुराया. बघा, भगवंत आणि जीव याच्यामध्येच हा मी उभा आहे. हाच तो अहंकार आहे. हेच ते एक चिवट असं तत्व आहे जे मला भगवंतापासून अज्ञानाने दूर ठेवतं. ज्या क्षणी हा आपला मी मावळला, त्या क्षणी सो नर तुम समान रघुराया, त्या क्षणी आपल्या हृदयातला हा आत्मारामच प्रगट होतो. तिथं माझ्या अस्तित्वाला स्थानच राहत नाही. आणि ही सगळी साधनेची गुरुकिल्ली आहे. अखंड आपल्या अहंकारावरती आपण वज्राघात करत राहावा. आपण कोणीतरी आहोत हा भाव अंतःकरणात निर्माण होताच स्वतःची जणू काही आपण निर्भत्सना करावी. आपल्या स्वतःच्या मध्ये जोपर्यंत कर्तेपणाचा अंश शिल्लक आहे सज्जनो, तोपर्यंत हे मी पण संपत नाही. आणि जोपर्यंत हे मी पण विसर्जित होत नाही, तोपर्यंत हा राम प्रगटत नाही. त्यामुळे आपल्या साधनेच्या दिशेला नेहमी बघत राहा. बघा, एखाद्या मनुष्याला मुंबईला जायचंय, परंतु त्याने आपली गाडी
त्याच्या विरुद्ध दिशेने नेली. कदाचित त्याची गाडी तो खूप चांगली चालवतोय, त्याच्या गाडीचा स्पीड देखील त्याने 100 किलोमीटर ठेवलाय, परंतु तो आपल्या इप्सित देहापर्यंत पोहोचेल का? कारण की त्याचं ध्येयच चुकलंय. मग गाडी किती चांगली चालवली, किती नियमित चालवली, किती वेगाने चालवली, या सर्व गोष्टी तिथं गौण ठरतात. त्याप्रमाणे माझं साधन नियमित आहे, माझ्या माळांच्या माळा पडतायत, मी अत्यंत निष्ठेने 8-8, 10-10 तास नामस्मरण करतोय, हे सगळं बरोबर आहे. परंतु या सगळ्यामध्ये सतत आपल्या ध्येयाचा विचार करा की हे कोण करून घेतंय, कोण करून घेतंय, कोण करून घेतंय. प्रत्येक उच्चारण होणारं नाम हे जणू काही भगवंतच आपल्या परावाणीमधून आपल्या वैखरीपर्यंत आणून सोपवतोय. अशा पद्धतीने आपल्या नामस्मरणामध्ये जो राहील त्यालाच या नामामध्ये असलेल्या ध्यानाचा योग देखील अनुभूतीला येईल. बरं, संतांनी आम्हाला खूप मोकळीक देऊन ठेवली की तुम्ही कसंही नाम घ्या, परंतु हे नामच तुम्हाला पुढच्या इयत्ता सांगत जातं. आणि हीच सज्जनोश्री महाराजांनी आपल्याला इयत्ता सांगितली की नाम आपल्या कानांनी ऐका आणि ऐकता ऐकता त्यामध्ये स्वतःला हरवून टाका. हीच नाम समाधी आहे. असो, हा सर्व विवेकाचा प्रांत आहे आणि आपण यावरती जरूर चिंतन कराल आणि गुरुकृपेने आपल्याला देखील त्या ध्येयाच्या दिशेने, आपल्या अहंकाराच्या विसर्जनाच्या दिशेने जाता येईल. हे आपल्या स्वतःचं मरण पाहण्याचं सद्भाग्य जे संत तुकाराम महाराजांनी सांगितलं, त्या पद्धतीने आपल्या स्वतःच्या मीपणाला मारणं हेच सर्व साधनेचा पुरुषार्थ आहे. बघा, प्रभू रामचंद्रांनी सुग्रीवाला सांगितलं की आता विलंब नको, मनापासून प्रयत्न करा आणि सीताजींची वार्ता मिळवून आणा. असा काही कालखंड जातो न जातो तोच प्रवर्षण पर्वताच्या अवतीभोवती एका दिवशी सकाळी सूर्योदयाच्या बरोबर प्रभू रामचंद्रांची दृष्टी जातीये, तर समस्त प्रवर्षण पर्वताच्या अवतीभोवती असलेल्या या दऱ्याखोऱ्यांमध्ये अनंत वानरांच्या झुंडीच्या झुंडी प्रभू रामचंद्रांना दिसू लागतात. ते वानर अनेक रंगाचे आहेत आणि हे सगळे जण सुग्रीवाच्या सांगण्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांची आज्ञा घेण्यासाठी या प्रवर्षण पर्वताच्या निकट आलेले आहेत. विचार करा, प्रवर्षण पर्वताचा तो उंच असा डोंगर, त्यामध्ये असलेली ती देवांनी निर्माण केलेली सुंदर गुहा, त्या गुहेमध्ये असलेली ती स्फटिकाची शिळा ज्यावरती प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणजी बसलेले आहेत, आणि त्या शिळेवरून अत्यंत विस्तीर्ण दिसणारा भूभाग, आणि त्या विस्तीर्ण भूभागामध्ये अनंत अनंत असे हे वानर. अनंत म्हणजे किती हो? महादेवाने देखील या अनंत या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आणि ते पार्वती मातेला सांगतायत की बानर कटक उमामय देखा, सो मुरूख जो करन चह लेखा. महादेव पार्वती मातेला सांगतायत की अगं, मी त्या वानरांच्या सेनेला पाहिलं बर का. पार्वती माता देखील मनात विचार करते की कधी गेला होता हो तुम्ही पाहायला. महादेव म्हणतील, अगं, त्या चरित्रातला असा कुठला प्रसंग आहे की ज्यावेळेला मी तिथं नव्हतो. या सर्व प्रसंगांना मी माझ्या हृदयामध्ये कोरून ठेवत होतो. मी प्रभू रामचंद्रांच्या दृष्टीचं तेज मीच होतो, मीच त्यांना पाहत होतो, मीच त्या मानसरूपी हृदयामध्ये या सर्व गोष्टींची नोंद ठेवत होतो. मी त्या वानरांना पाहिलं. किती वानर असतील ते? मोजण्याचा प्रयत्न केला तर लक्षात आलं की आपल्यासारखा महामूर्ख आपणच ठरूच जर यांची मोजदाद करण्याचा आपण प्रयत्न केला तर. बघा, सुंदरकांडमध्ये जेव्हा रावणाने पाठवलेले दूत सर्व समाचार
घेऊन रावणाकडे परत जातात. आणि तेव्हा रावणाला ते सांगताना म्हणतात की असमय सुना श्रवण दस कंधर पदुम 18 जूथप बंदर. मी असं ऐकलं रावणा, मला माहित नाही, मी स्वतः मोजले नाहीत, कारण की तसा मूर्खपणा करणं मला देखील शक्य नव्हतं, परंतु मी असं ऐकलं, कारण आम्ही त्या वानरांमध्ये फिरत होतो, वार्ता काढत होतो, आणि त्यावेळेला आमच्या कानावरती असं आलं की हे एकंदर वानर दळ आहे, त्याची संख्या आहे 18 पद्म. आता पद्म हा आकडा देखील कुठं येतो हा एक संशोधनाचा विषय आहे, कारण आपण सगळी मंडळी 1000 लाखांपेक्षा पुढे न जाणारी, त्यामुळं 1000च्या पुढे लाख, लाखाच्या पुढे कोटी, कोटीच्या पुढे अरब, अरबच्या पुढे मला आता बघावं लागेल, परंतु पद्म मला वाटतं त्याच्याही पेक्षा कितीतरी पटीने वरती गेल्यानंतर लागतं. अशी 18 पद्म एवढी प्रचंड वानर सेना त्या प्रवर्षण पर्वताच्या अवतीभोवती आली होती. आपण म्हणाला एवढी मोठी वानर सेना. बघा, एखाद्या लढाईमध्ये जेव्हा सैनिक एकत्र येतात तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो त्या सैनिकांना रसद पुरवण्याची, त्यांना अन्नधान्य पुरवण्याची, त्यांना विश्राम पुरवण्याची, त्यांना औषधोपचार पुरवण्याची. आणि त्यामुळं जेवढं मोठं सैन्य तेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या बाकीच्या सोयी देखील पाहिजेत. इथं एवढ्या 18 पद्म सैन्याला खाण्याचं काय, त्यांची काळजी कोण घेणार, त्यांची विचारपूस कोण करणार? महादेव आपल्याला त्याचं उत्तर देतात. हे एवढं 18 पद्म सैन्य तिथं आलंय आणि सर्वांनी आई रामपद नाव ही माथा निरखी बदनु सब हो ही सनाथा. आपले गणितीय विचार सुरू होतात. आम्ही इंडस्ट्री इंजिनियर लोकांना प्रत्येक ठिकाणी टाइम स्टडी, मोशन स्टडी करण्याची एक सवय असते. 18 पद्म एवढं लोक प्रभू रामचंद्रांच्या चरणी येऊन नतमस्तक होत आहेत. प्रत्येकाने यायचं, रामाच्या पायावरती डोकं ठेवायचं आणि निरखी बदनु सब हो ही सनाथा, त्याच्याकडे काही क्षण पाहायचं आणि पाहिल्यानंतर कृतकृत्य होऊन पुढे जायचं. मग पुढचं वानर. अशी 18 पद्म एवढ्या मोठ्या वानर दळाला रामाचं दर्शन घ्यायचंय. आपल्या गोंदवल्याची लाईन आणा ना डोळ्यासमोर, गुरुपौर्णिमेला कशी असते, त्या पाण्याच्या टाकीपासून पुढे थेट आपल्या मळ्यापर्यंत जाते. कमीत कमी 5 ते 10 हजार लोक लाईनीमध्ये उभी असतात. आणि मग अशा वेळेला आपला नंबर यायला कधी 3 तास, कधी 4 तास, कधी 5 तास लागतात. आता हा रामराया या स्फटिक शिळेवरती बसलाय आणि 18 पद्म सैन्याला बघायचंय. मला वाटतं 10 वर्ष तर एक मनुष्यानी, एकेका वानरांनी 5 सेकंद जरी समोर उभं राहायचं म्हटलं तरी कदाचित 10 वर्षापेक्षा जास्त काळ लागून जाईल. परंतु हे सर्व घडलं किती वेळामध्ये? एका क्षणामध्ये घडलं. बघा, अरे कसं शक्य आहे? कारण 18 पद्म सैन्याने एका रामाचं दर्शन घेण्याऐवजी एका रामाने स्वतःची 18 पद्म रूप तयार केली आणि तो प्रत्येक वानराच्या समोर जाऊन उभा राहिला. आणि प्रत्येक वानराला असं वाटतंय की रामराया आपल्याशीच भेटण्यासाठी आलाय. सर्वप्रथम प्रत्येकाला मनापासून आनंद झालाय. रामाला ते निरखतायत, रामाच्या चरणी नतमस्तक होत आहेत. राम त्यांचा हात हातामध्ये घेतोय, त्यांच्या गालावरून हात फिरतोय, त्यांना आपल्या मिठीमध्ये घेतोय, त्यांचं क्षेमकुशल विचारतोय, तुम्ही खाल्लं का? हे सर्व दृष्टीने राम त्यांची काळजी घेतोय. आणि मग एवढ्या मोठ्या सैन्याला रसद पुरवणं, एवढ्या मोठ्या सैन्याची शुश्रूषा करणं, त्यांना सर्व प्रकाराने सहाय्य करणं, या सगळ्याची जबाबदारी एका रामाने आपल्या स्वतःची एवढी अनंत रूप घेऊन केलेलं आहे. आणि पोट भरणं हा त्याच्यामधला दुसरा टप्पा आहे. सैनिकाला मनोबल वाढवणं हे सर्वात प्रथम गरजेचं असतं. आणि त्यासाठी जर तुमच्या त्या सैनिकाशी तुमचा हृदय ते हृदय संगम झाला ना, तर त्याच्यामध्ये एक विशेष बळ येतं. मग त्याला
काय त्याने खाल्लंय, त्याचा विश्राम किती झालाय, ह्या गोष्टी गौण राहतात. त्यामध्ये त्याच्या एक स्फूर्ती येते की आपल्या नेतृत्वाला आपली खरंच किती काळजी आहे. आणि वानरांना देखील ती सद्भावना या रामाच्या दर्शनातून प्राप्त झाली. अस कपी एक न सेना माही, राम कुशल जेही पूछी नाही. असा एक देखील वानर नव्हतं की ज्याला राम भेटला नाही, त्याला रामाने त्याची कुशलता विचारली नाही. आणि हे रहस्य कुठल्याही वानराला कळालं नाही, सुग्रीवाला कळालं नाही. ते रहस्य केवळ कैलाशपती महादेवाला कळतंय, कारण तो शिव प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहून या रामाची भेट अनुभवतोय. बघा, राम कुशल जेही पूछी नाही. आपण म्हणाला हो, हे कसं शक्य आहे? गोस्वामीजी त्याचं उत्तर देताना म्हणतात की यह कछु नहीं प्रभु कई अधिकाई, विश्वरूप व्यापक रघुराई. हे कसं शक्य आहे? हा केवळ आपल्या बुद्धीलाच प्रश्न पडू शकतो. एकदेशीय असलेल्या आमच्यासारख्या देह बुद्धीच्या लोकांनाच हा प्रश्न पडू शकतो. परंतु राम कोण आहे? पुनि सर्वज्ञ सर्व रूप बासी, सर्व रूप सब रहित उदासी. सुंदरकांडमध्ये प्रभू रामचंद्राची अवस्था गोस्वामीजी सांगतात. पुनि सर्वज्ञ सर्व उरबासी, प्रत्येकाच्या हृदयामध्ये राहणारा, सर्व काही जाणणारा, सर्व रूपांमध्ये नांदणारा, आणि एवढं करूनही या सगळ्याच्या पलीकडे उदासीन अवस्थेमध्ये जो आहे तो राम आहे. त्यामुळे मी आपल्याला निरूपणाच्या आधी जो वंदन करतो तो माझा खरंच भाव आहे, ती माझी कल्पना नाही, त्यामध्ये कुठलंही नाट्य नाही. आपल्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास. कारण राम मंदिरामध्ये तर आहेच, परंतु रामाचं खरं मंदिर आहे आपलं हृदय. अशा हृदयामध्ये तो राम राहतो. विश्वरूप व्यापक रघुराई. साऱ्या रूपामध्ये सर्वत्र सर्वस्थानी आहे. तोच हृदयस्थ राहणारा राम या वानरांच्या समोर उभा राहिलेला आहे. जणू काही एक दर्पण उभं राहिलेलं आहे आत्मस्वरूपाचं. आणि त्या दर्पणामध्ये तो रामराया या प्रत्येक वानरांना भेटलेला आहे. आणि आत्मज्ञान किंवा आत्मस्वरूपाचं दर्शन बघा किती सुंदर खुबीने गोस्वामीजी आम्हाला सांगतात. ठाडे जहत आय सुपाई, कह सुग्रीव सबही समुझाई. आता एवढे 18 पद्म लोक जर एकत्र आली असती तर किती गोंधळ घातला असता. आता इथं तर लोकही नाहीत, वानरं आहेत. आता वानरांचा तर काय स्वभाव? साखा मृग कै बडी मनुसाई, साखा ते साखा पर जाई. हनुमंत सांगतोय वानरांची ही अशी अवस्था आहे. आम्हाला काय बुद्धी आहे बाबा. परंतु रामाचं दर्शन झालं की वानरांमध्ये देखील एक परिवर्तन झालं. कुठलं परिवर्तन? ठाडे जहत आय सुपाई. जिथल्या तिथं ज्या स्थानावरती ते अपेक्षित होते त्या त्या स्थानाप्रमाणे वानर सर्वजण अत्यंत शिस्तीने उभे राहिलेले आहेत. म्हणजे कसं की त्या टोळीचा जो सेनापती आहे तो समोर आहे, त्यानंतर मुख्य त्याचे सैनिक आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे वेगवेगळ्या टप्प्याचे सैनिक. अशा रीतीने त्या टोळ्या आहेत. त्या प्रत्येक जण आपापल्या पदाप्रमाणे क्षणामध्ये उभ्या राहिलेल्या आहेत. तिथं गोंधळ नाही. मास्क लावा, गर्दी करू नका, सॅनिटायझर लावून सतत फिरा, हे आपल्याला अनंत वेळा सांगूनही गोंधळ करणारे आम्ही जीव म्हणजे खरं तर वानरांपेक्षा देखील बदतर झालेलो आहोत. बघा, या सर्व सूचना आपल्यासाठी आहेत, आपल्या हिताच्या आहेत. हे जेव्हा आम्हाला प्रत्येकाला कळेल, पण ते कोणाला कळेल? जो अंतर्मुख आहे, जो आपल्या अंतरंगातल्या रामाला साक्षी ठेवून वर्तन करत आहे. त्याच्याच जीवनामध्ये अनुशासन येऊ शकतं. अनुशासन हे जोपर्यंत मला कोणीतरी पाहतंय म्हणून मी करतोय
तोपर्यंत हे सगळं वरवरचं आहे. जेव्हा माझाच राम मला पाहतोय त्यावेळेला जे अनुशासन येतं ना सज्जनो, ते अनुशासन खरंय. आणि त्यामुळे या वानरांमध्ये देखील बघा काय शिस्त आहे. ठाडे जहत आय सुपाई. सगळेजण आपापल्या जागांवरती व्यवस्थित शिस्तीमध्ये उभे आहेत. आणि मग अशा वेळेला सुग्रीवाने सर्वांच्याकडे पाहिलं, सर्वांना समाचार दिला की हे वानरांनो, आज तुम्ही इथं उपस्थित असण्याचं कारण म्हणजे प्रभू रामचंद्रांचं कार्य करण्यासाठी तुम्ही इथं आलेला आहात. आणि या कार्यासाठी म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही सगळेजण चारीही दिशांनी विखरून जा. या चारीही दिशांना आपापल्या टोळ्या घेऊन तुम्ही एकाच गोष्टीचा शोध करा, आणि ते म्हणजे जनक सुता कहूं खोज हो जाई. जानकी देवीचा शोध घ्या. पूर्ण महिना मी तुम्हाला देतो. एक क्षण देखील वाया घालवू नका. अत्यंत कसोशीने प्रयत्न करा. बघा, 1 महिन्याची मुदत संपल्यानंतर जर तुम्ही हात हलवत परत आला किंवा मला असं जाणवलं की तुम्ही प्रयत्न नीट केले नाहीत, तर माझ्यासारखा वाईट कोणी नाही. मी माझ्या स्वतःच्या हाताने त्या वानरांची हत्या करीन. म्हणजे एके ठिकाणी विनंती देखील करतोय आणि दुसऱ्या ठिकाणी सुग्रीव दम देखील भरतोय. हे सुग्रीवाचं स्वरूप म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्या स्वतःचा बायोडेटा वाचणं आहे. बघा, त्या सुग्रीवाने ही आज्ञा केली खरं, आणि आता आपलं मरण महिन्यावरतीच आलं की काय असा विचार करून ही वानरं सुग्रीवाचं हे वचन ऐकताच ताबडतोब भिन्न भिन्न दिशांनी निघून गेली. म्हणाले आता एक क्षण देखील नको वाया घालवायला. आणि त्यानंतर सुग्रीवाने प्रभू रामचंद्रांच्या मागे उभा असलेल्या अंगद, नल, हनुमंत या सर्व मुख्य योद्ध्यांना बोलवलं आणि त्यांच्याशी तो विचार विनिमय करू लागलेला आहे. या सुग्रीवाचं हे व्यक्तित्व सज्जनो आपण समजून घेऊत. त्याने एका ठिकाणी विनंती देखील केली आणि एका ठिकाणी राजधर्माच्या आधाराने या सर्व वानरांना दम देखील भरला. तशीच जीवाची अवस्था देखील कशी असते याचं चिंतन करत करत आपण उद्याच्या टप्प्यामध्ये पुढील कथाभागाचं चिंतन करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.